नाशिक शहरासह जिल्हाभरात सलग 2 दिवसांपासून संततधार सुरू आहे। धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953 959370। आज सकाळी 8428 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। गोदावरी काठावरील रामकुंड परिसरातील मंदिर देखील पाण्याखाली गेलं असून दुतंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी लागले। त्यामुळे नागरिकांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। याचा आढावा घेतलेला आहे संदीप जेजुरकर। नाशिक जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून संततधार पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील धरणं जे आहेत ते ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहेत। आपण आता आहोत नाशिकच्या रामकुंड परिसरात। या ठिकाणी गोदावरी नदी जी आहे ती दुथडी भरून वाहू लागलेली आहे, कारण गंगापूर धरणातून कालपासून पाण्याचा जो आहे तो विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। आज सकाळपर्यंत जो आहे तो 8428 क्युसेस वेगाने पाणी जे आहे ते या नदीतून वाहत आहेत। रामकुंड परिसरातील आपण हे दृश्य बघतो आहोत। या ठिकाणी जे छोटी मोठी मंदिरे आहेत ते संपूर्ण मंदिरे पाण्याखाली गेलेले आहेत। या ठिकाणी बघू शकतो दुतोंड्या जो मारुती आहे त्याच्या देखील छातीपर्यंत जे आहे ते पाणी लागलेलं आहे। एकूणच जे नदीकाठी गोदावरी नदीकाठी जे छोटे मोठे पूल आहेत ते देखील पाण्याखाली गेलेले आहेत। जिल्ह्यातील जर परिस्थिती बघितली तर 10 धरणांमधनं जो आहे तो पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे। गंगापूर धरणातून 8428 क्युसेसने, दारणा धरणातून 1403132 क्युसेसने, भावली धरणातून 701, बाम धरणातून 2990, गौतमी गोदावरीतून 1536, वालदेवीतून 107, तर नांदूर मध्यमेश्वर मधून 39,002 क्युसेक वेगाने जो आहे तो पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। एकूणच जर पावसाची परिस्थिती हीच कायम राहिली तर अजून देखील या धरणामधून पाण्याचा विसर्ग जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे। संदीप जेजुरकर, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।